मित्रांनो, कालचं पॅडीदादांचं जे इव्हिक्शन होतं ना, ते सिरियसली सांगतो खूप अनएक्सपेक्टेड इव्हिक्शन होतं. बिकॉज पॅडीदादांच्या कंपॅरिझन मध्ये मला एकच समजत नाही, बिग बॉसने अजून सुद्धा वर्षा मॅमला का ठेवलंय आणि जान्हवीला का ठेवलंय आणि त्यामुळे पॅडीदादांचं इव्हिक्शन झालंय का. ते एकदम चुकीचं इव्हिक्शन होतं. बिकॉज पॅडीदादांचं गेमच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये 100% त्यांचा वाटा होता. ते टास्क खूप छान केलं होते. त्याचं ज्या ड्युटीज असतात त्या सुद्धा ते 100% करताना आपल्याला घरामध्ये दिसलेलं. आणि एंटरटेनमेंटच्या बाबतीत पॅडीदादांचा हात कोणी बिग बॉसमध्ये पकडू नव्हता शकत. आणि अशा पॅडीदादांचं काल इव्हिक्शन झालं. ते खूप चुकीचं इव्हिक्शन होतं. बिकॉज वर्षा मॅमला अजून का ठेवलंय तेच समजत नाही आणि जान्हवीला का ठेवलंय. उगाच पॅडीदादांचं इव्हिक्शन करून त्यात फालतुगिरी केले. सेकंडली मला एक बोलायचं की पॅडीदादांनी जेव्हा डॉक्टर साबळे बोलतात की तुम्हाला नॉमिनी कोणाला ठेवायला आवडेल या घरामध्ये, तेव्हा पॅडीदादा एवढे छान बोलले ना सूरजबद्दल. त्यांचं असं म्हणणं होतं की मी नॉमिनी नाही करणार, पण मी लाईफ टाईम साठी सूरजचं पालकत्व घेण्यासाठी तयार आहे. आणि हे सेंटेन्स जेव्हा ते बोलले ना, ते खरंच एकच